नमस्कार मित्रांनो, काय म्हणते लाईफला मनात थोडं थांब, कारण आपल्याला बघायचं एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलेला आहे. या एपिसोडमध्ये आपण पाहूयात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलंय, त्याला कसं सॉल्व्ह करायचं. मागच्या क्वेश्चन पर्यंत आपल्याला कसं की फंक्शनच्या मध्ये फक्त फंक्शन दिला होता, कॉम्पोजिट फंक्शन. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे कसा काढायचा. अगोदर आउटर मोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, मग आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, बरोबर. बट या ठिकाणी आपल्याला अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन यूज करायला लागणार आहे. या ठिकाणी बघा, दोन फंक्शन्सच्या मध्ये ऍडिशन आहे. हा एक फंक्शन, दुसरा फंक्शन. या ठिकाणी दोन फंक्शन्सच्या मध्ये प्रोडक्ट आहे. या ठिकाणी परत दोन फंक्शन्सच्या मध्ये डिव्हिजन आहे, दोन फंक्शन्सच्या मध्ये डिव्हिजन आहे. आपल्याला माहिती आहे, जर आपल्याकडे y इज इक्वल टू u प्लस किंवा मायनस v असेल, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल दोन फंक्शनचं, तर आपण डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय काढतो रे, y1 इज इक्वल टू, या y1 लाच आपण dy बाय dx म्हणतो. हा काय होणार सांगा बरं, u चा डेरिव्हेटिव्ह याला आपण du बाय dx म्हणूयात विथ रिस्पेक्ट टू x, प्लस और मायनस dv बाय dx. इकडे ओरिजिनल फंक्शन मध्ये प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काही एवढा जास्त आपल्याला लोड घ्यायची गरज नाही. बट जर गिवन फंक्शन हा दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला डिफरन्शिएशनचा प्रोडक्ट रूल यूज करायला लागतो. प्रोडक्ट रूल काय आहे, जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट आपला ओरिजिनल फंक्शन असेल तर आपल्या ओरिजिनल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, या ठिकाणी सुद्धा मी लिहून ठेवतो कन्फ्यूज कोणी होऊ नये म्हणून, इज इक्वल टू पहिला फंक्शन ॲज इट इज ठेवायचा इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, प्लस दुसरा फंक्शन ॲज इट इज ठेवायचा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा झाला प्रोडक्ट रूल ऑफ डिफरन्शिएशन. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे डिव्हिजन रूल ऑफ डिफरन्शिएशन. डिव्हिजन रूल काय सांगतो, जर आपल्याकडे फंक्शन असेल y इज इक्वल टू u अपॉन v, दोन फंक्शनचा डिव्हिजन, तर dy बाय dx ची व्हॅल्यू होते डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर du बाय dx, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज ठेवायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर dv बाय dx होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हा आहे आपला डिव्हिजन रूल ऑफ डिफरन्शिएशन. तर आता या चारही रूलला यूज करून आपल्याला ही अख्खी पूर्ण एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. या क्वेश्चनमध्ये जेवढे काही 20 न्यूमेरिकल आहेत सगळे आपण सॉल्व्ह करूयात, ठीक आहे. सगळ्यात अगोदर बघूयात आपण न्यूमेरिकल नंबर 1. त्याच्या अगोदर मला सांगा, मागच्या एपिसोड पर्यंत काय ना, मी पूर्ण रूम पॅक करायचो, म्हणून काय व्हायचं की नॉईज कॅन्सल व्हायचा खूप बाहेरचा, बट माझा शर्ट घामाने ओला व्हायचा. आता आपण इमिडिएटली AC किंवा साऊंड प्रूफिंग नाही करू शकत, कारण यूट्यूबमधून तेवढे काय पैसे येत नाहीत अजून. बट म्हणून मी काय केलंय की खिडकी ओपन ठेवली आहे, पडदा लावलाय, दरवाजा सुद्धा समोर केलाय, पॅक नाही केलंय सगळं. आता मला सांगा, माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय की नाही, ठीक आहे. जर नसेल तर मग मला पॅक करायला लागेल आणि काहीतरी वेगळी मेथड या ठिकाणी शोधायला लागेल. आता याच्यामध्ये बघा, पहिला फंक्शन आपल्याकडे आहे y इज इक्वल टू एका फंक्शन प्लस दुसरा फंक्शन. सरळ सरळ आपण करूयात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होणार सांगा बरं, लेफ्ट हँड साईडला वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू, याच्यामध्ये आउटरमोस्ट फंक्शन कुठल्या फॉर्ममध्ये आहे, एक्स रेज टू एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, बरोबर. हा कंप्लीट मधला एक्स कन्सिडर करा, तर एक्स रेज टू एन झाला. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूयात. त्याच्यानंतर मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, कॉम्पोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह काढण्याची मेथड. काय होणार मग, या ठिकाणी एफ ऑफ एक्स रेज टू 3 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू हा एफ ऑफ एक्स ॲज इट इज, हा काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. या 3च्या ठिकाणी पॉवर 1 ने कमी होऊन किती होणार, 2. आता डेरिव्हेटिव्ह संपला नाही, कारण मध्ये आपल्याकडे हा फंक्शन उरला आहे, सो त्याचा डेरिव्हेटिव्ह करण्यासाठी आपण इंटू करणार. आता मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आला आपल्याकडे, हा 2x प्लस 4xचा डेरिव्हेटिव्ह 4. हा झाला या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. सिम्पली प्लस आहे, आपण सिम्पली प्लस ठेवून देऊयात. दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह बघूयात. परत एफ ऑफ एक्स रेज टू एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे, एन इंटू एफ ऑफ एक्स, हा एक्स क्यूब मायनस 5x मायनस 2 ॲज इट इज होल रेज टू 4 मायनस 1 किती झाला, हा 3. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह संपला नाही, मध्ये या ठिकाणी फंक्शन उरलाय, मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला, हा 3x स्क्वेअर मायनस 5xचा डेरिव्हेटिव्ह मायनस 5, मायनस 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, लिहायची पण काही गरज नाही. सो या ठिकाणी आपल्याकडे हा डेरिव्हेटिव्ह तयार झालाय. याला आपण अजून हलकसं सिम्प्लिफाय करूयात. एक स्टेप जरी तुम्ही सिम्प्लिफाय केली तरी सुद्धा स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये इनफ आहे, जास्त तुम्हाला फार खोलात जायची गरज नाही.
कधी कधी जर सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वगैरे असेल तर सिम्प्लिफाय करून आपण खूप अजून बेसिक फॉर्म पर्यंत घेऊ जाऊ शकतो आपल्या आन्सरला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जेवढं जास्त सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे तेवढं करायचं ट्राय. या ठिकाणी बघा 2x आहे, इथं 4 आहे. या दोघांमधून जर आपण 2 कॉमन घेतला तर त्या 2 काय होणार, या 3 ला मल्टिप्लाय होणार. बाहेर किती झाला हा 6. हा ब्रॅकेट ॲज इट इज x² प्लस 4x प्लस 1 होल रेज टू 2 इंटू या दोघांमधून 2 कॉमन घेतलाय. सो इथं राहिला x, इथं राहिला 2. हा काय झाला x प्लस 2 प्लस इथं आपल्याला काही कॉमन घ्यायला चान्स नाही त्याच्यामुळे ॲज इट इज लिहून टाकूयात. हा झाला 4. ठीक आहे. चला लगेच बघूयात आपण न्यूमेरिकल नंबर 2 काय म्हणतो. या ठिकाणी आपल्याकडे 2 फंक्शनच्या मध्ये प्रोडक्ट दिलेला आहे. याला u कन्सिडर करा, याला v कन्सिडर करा. प्रोडक्ट रूल यूज करायला लागेल, म्हणजे पहिला ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. सिम्पली आपण स्टार्ट करूयात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार बघा बरं, dy बाय dx इज इक्वल टू पहिला ॲज इट इज ठेवायचा. हा काय झाला 1 प्लस 4x होल रेज टू 5 इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स रेज टू एन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार एन इंटू हा झाला 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू 7 इंटू आता हा मधला पार्ट उरला 3चा डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. ठीक आहे. हा झाला पहिला ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस आता काय करूयात आपण दुसरा ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. दुसरा कसा ठेवणार ॲज इट इज ठेवायचा 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू 8 ॲज इट इज ठेवला आहे इंटू आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स रेज टू 5च्या फॉर्मॅटमध्ये आहे. हा काय होणार बघा बरं 5 इन ब्रॅकेट 1 प्लस 4x रेज टू n मायनस 1 होतो. सो 5 मायनस 1 इज इक्वल टू किती झाला हा 4. दुसरा ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आता मध्ये काय राहिला 1 प्लस 4x. 1 प्लस 4xचा डेरिव्हेटिव्ह किती होणार 1चा 0 4xचा डेरिव्हेटिव्ह 4. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर. याला आपण परत थोडं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूयात, बघूयात कुठं काही कॉमन वगैरे निघतं का. या ठिकाणी 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर कॉमन आहे. या ठिकाणी आपल्याकडे अजून किती आहे 1 मायनस 2x आहे, इथं 1 प्लस 4x 1 प्लस 4x आहे. ठीक आहे. हे सिम्प्लिफिकेशन नाही केलं तरी चालेल, तरी सुद्धा मी तुम्हाला फक्त करून दाखवतो. ठीक आहे. जर सपोज 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू 7 होल रेज टू 8 मधला आपण कॉमन घेतलं तर काय होणार होल रेज टू 7 कॉमन होणार. सो हा झाला 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू 7 कॉमन घेतला आपण. अजून आपण काय कॉमन घेऊ शकतो 1 प्लस 4x होल पॉवर 4 आहे 5 आहे, ह्याच्यातला पॉवर आपण 4 कॉमन घेऊ शकतो. हा काय झाला 1 प्लस 4x याचा पॉवर घेतला आपण 4 कॉमन. ठीक आहे. आता बघूयात ब्रॅकेटमध्ये काय उरला आपल्याकडे. या ठिकाणी याच्यातला पॉवर आपण 4 घेतला म्हणजे हा 1 पॉवर उरला, हा 8 उरला आणि हा 1 मायनस 2x. सो हा ब्रॅकेटमध्ये 8 1 मायनस 2x आणि हा 1 प्लस 4x प्लस इथून बघा बरं 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर होल रेज टू 8 आहे, 7 कॉमन घेतलाय म्हणजे एक ब्रॅकेट राहिला. हा किती झाला 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर हा 5 4 किती घेतला आपण 20 घेतला. हा 20 मी इथं लिहितो 20. त्याच्यानंतर अजून काय उरलंय 1 प्लस 4x होल पॉवर 4 जो आहे तो आपण ऑलरेडी कॉमन घेतलाय, त्याच्यामुळे अजून काही या ठिकाणी उरल्याची चिन्ह दिसत नाहीत. सो याच्यामध्ये जर आपण परत प्रोडक्ट केला तर हा या ठिकाणी 2x 4x हा होणार मायनस 8x स्क्वेअर. हा 20 इंटू मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस 20x स्क्वेअर. याला तुम्ही फर्दर परत अजून सिम्प्लिफाय करू शकता आणि फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकता. फक्त या ठिकाणी जागा आणि वेळ दोन्ही गोष्टी वाचवण्यासाठी मी इथंच थांबतो. आय होप तुम्हाला समजते. कुठल्याही क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर 100% कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तो डाऊट विचारत चला, कारण आत्तापर्यंत माझ्या चॅनलवरती हजारो कमेंट आलेले आहेत. मी प्रत्येकाला रिप्लाय दिला आहे. सो 100% तुम्हाला सुद्धा रिप्लाय भेटणार म्हणजे भेटणार. इथं आपल्याला म्हटलंय y इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय अंडर रूट 7 मायनस 3x. आता या ठिकाणी x हा एक फंक्शन आहे, रूटमध्ये 7 मायनस 3x हा दुसरा फंक्शन आहे. डिव्हिजन आहे, डिव्हिजन यूज करायला लागेल. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. चला सरळ सरळ आपण या ठिकाणी डिफरन्शिएट करायला घेऊयात. काय झाला हा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल बघा बरं. dy बाय dx इज इक्वल टू इथं लिहितो मी dy बाय dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर इंटू अंडर रूट 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर
रूट 7 मायनस 3x मध्ये रूट आउटर मोस्ट फंक्शन आहे, रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूटच्या फॉर्मॅटमध्ये येतो. सो याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला 1 डिवायडेड बाय 2 अंडर रूट 7 मायनस 3x. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. सो रूटमध्ये 7 मायनस 3xचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूटमध्ये 7 मायनस 3x. हा मधला पार्ट चेंज नाही होणार. आता डेरिव्हेटिव्ह संपलाय का नाही, मध्ये हा 7 मायनस 3x उरला. सो 7चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण हा कॉन्स्टंट आहे. मायनस 3xचा डेरिव्हेटिव्ह किती झाला हा -3. न्यूमरेटर ठेवून डेरिव्हेटिव्हचा डिनॉमिनेटर होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. रूटमध्ये 7 मायनस 3x आहे, त्याचा स्क्वेअर केल्यानंतर रूट आणि स्क्वेअर दोघं निघून जातील. खाली काय येणार आपल्याकडे हा 7 मायनस 3x उरणार. ठीक आहे, इज इक्वल टू बघूया त्याला आपल्याला अजून काही सिम्प्लिफाय करता येईल का. हा डिनॉमिनेटरमध्ये बघा, फक्त न्यूमरेटरमध्ये ऑब्झर्व करा, समोर आपल्याकडे दुसऱ्या टर्ममध्ये डिनॉमिनेटरमध्ये रूट मायनस 3x आहे. जर मी इकडे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होईल हा इकडे जाईल आणि परत हा कंप्लीट डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो सिम्प्लिफाय करता येईल आपल्याला. मी करून घेतो. क्रॉस मल्टिप्लाय कशासाठी करतो आपण, दोघांचा पण डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी. याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे या ठिकाणी किती आहे 1. सो या डिनॉमिनेटरने कम्प्लिटली याला मल्टिप्लाय करतो, 1ने कम्प्लिटली याला मल्टिप्लाय करतो. 1ने मल्टिप्लाय करतो म्हणजे वेगळे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आणि हा -x -3 या मायनस मायनसला आपल्याला काय करायचं प्लस करायचं. सो मी याला मल्टिप्लाय केलं जर 2 अंडर रूट 7 मायनस 3x ने, तर रूट 7 मायनस 3x रूट 7 मायनस 3x रूट निघून जाईल आणि हा 2 सुद्धा मल्टिप्लाय होईल. सो काय झालंय कॅल्क्युलेशन 2 इन ब्रॅकेट 7 मायनस 3x. ठीक आहे, मायनस मायनस हा प्लस झाला 3x. ठीक आहे, हा झाला 3x होल डिवायडेड बाय. आता हा जो डिनॉमिनेटर आहे तो कंप्लीट जशाला तसा काय होणार खाली जाणार. म्हणजे काय झाला हा 2 अंडर रूट 7 मायनस 3x इंटू 7 मायनस 3x. आता बघा याला परत अजून आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करूयात. हा किती झाला 2 7 चा 14. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 2 इंटू मायनस 3x म्हणजे मायनस 6x प्लस 3x. हा किती झाला मायनस 3x डिवायडेड बाय हा 2 ॲज इट इज ठेवला आपण. 7 मायनस 3x चा पॉवर 1 आहे, 7 मायनस 3x चा पॉवर अर्धा आहे, रूट म्हणजे पॉवर हाफ आहे. दोघांचा प्रोडक्ट असेल तर पॉवरचं काय होणार ॲडिशन होणार. 1 आणि अर्धा म्हणजे किती झाला 1.5 झाला. 1.5लाच आपण 3/2 म्हणू शकतो. सो हा बेसिकली 7 मायनस 3x होल रेज टू 3/2 या दोघांचा कंबाईंड पॉवर झाला 3/2. सो हे झालं तुमचं सोल्युशन. ठीक आहे, चौथा न्यूमेरिकल बघूयात. y इज इक्वल टू न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन फंक्शन दिले आहेत. सरळ सरळ आपण याला घेऊयात डिफरन्शिएट करायला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय होऊन जाईल बघा बरं. dy बाय dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवायचा आहे x³ प्लस 3 होल रेज टू 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर f ऑफ x रेज टू 5 आहे. डेरिव्हेटिव्ह काय होणार 5 इन ब्रॅकेट x³ मायनस 5 होल रेज टू 4. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह संपला नाही, मध्ये x³ मायनस 3 आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती होणार हा होणार 3x². ठीक आहे, त्याच्यानंतर मायनस न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर जशाला तसा ठेवायचा आहे. हा आहे x³ मायनस 5 होल रेज टू 5 ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आहे f ऑफ x रेज टू n च्या फॉर्मॅटमध्ये. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार 3 इन ब्रॅकेट x³ प्लस 3 हा झाला होल रेज टू 2 मध्ये राहिला x³ प्लस 3 याचा येणार डेरिव्हेटिव्ह x³ डेरिव्हेटिव्ह झाला हा 3x². x³ डेरिव्हेटिव्ह 3x² प्लस 3 डेरिव्हेटिव्ह प्लस 0 येणार, नाही लिहिलं तरी चालेल. हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. x³ प्लस 3 होल रेज टू 3 आहे, परत त्याचा आपण स्क्वेअर केला म्हणजे पॉवरचा पॉवर झाला, दोन पॉवरमध्ये मल्टिप्लिकेशन होणार. 3 इंटू 2 किती झाला 6. सो डिनॉमिनेटर येणार आपल्याकडे हा x³ प्लस 3 होल रेज टू 6. ठीक आहे, न्यूमरेटरला अजून आपल्याला काही सिम्प्लिफाय करता येतं का आपण चेक करूयात. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय आपल्याकडे कॉमन आहे बघा बरं. x³ प्लस 3 होल क्यूब आहे आणि x³ प्लस 3 होल स्क्वेअर कॉमन आहे. त्याच्यानंतर x³ मायनस 5 होल रेज टू 4 आहे, x³ मायनस 5 होल रेज टू 5 आहे. जे जे कॉमन घेता येईल ते आपण कॉमन घेऊन बाकीच्या गोष्टी ठेवून देऊयात. हा झाला x³ प्लस 3, इथं पॉवर 3 आहे, तिथं पॉवर 2 आहे, पॉवर घेतला आपण 2 कॉमन. त्याच्यानंतर x³ मायनस 5
पॉवर 4 आहे, पॉवर 5 आहे, 4 घेतला आपण कॉमन. आता ब्रॅकेटमध्ये काय उरलं बघा बरं, हा कंप्लीट गेला 3 होता, तर हा उरला काय झाला, हा एक्स क्यूब प्लस 3. त्याच्यानंतर हा उरलाय 5 इंटू 5 इंटू याचा पॉवर 4 आपण घेतला कॉमन, हा सगळा संपला, उरला आपल्याकडे 3x स्क्वेअर. सो मी काय करतो, हा 3x स्क्वेअर इंटू 5 यालाच 15x स्क्वेअर लिहितो, 15x स्क्वेअर. ठीक आहे, समोर मायनस आहे, आपण इथं मायनस घेऊयात. आता बघा, एक्स क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर घेतलाय कॉमन, एक्स क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर घेतलाय कॉमन, सो तो आपल्याला घ्यायची गरज नाही. एक्स क्यूब मायनस 5 होल रेस टू 4 घेतलाय म्हणजे इथं एक पॉवर राहिला, एक पॉवर म्हणजे बेसिकली काय, एक ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5. सो हा राहिला एक्स क्यूब मायनस 5. त्याच्यानंतर हा आपण कंप्लीट घेतलाय, इथं राहिला आपल्याकडं हा 3 बाहेर, हा 3 इंटू 3x स्क्वेअर, हा किती झाला 9x स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला कंप्लीट आपल्याकडं न्यूमरेटर आणि हा खालील झाला डिनॉमिनेटर एक्स क्यूब प्लस 3 होल रेस टू पॉवर 6. अजून आता याला काय सिम्प्लिफाय करता येईल बघा बरं, इज इक्वल टू, हा तर ब्रॅकेट ॲज इट इज राहील, हा झाला 15x स्क्वेअर इंटू एक्स क्यूब, किती झाला हा 15x रेस टू 5 प्लस 45x स्क्वेअर मायनस 9x रेस टू 5 मायनस मायनस प्लस 9 5 जा 45x चा स्क्वेअर. सो काय काय कॅन्सल होतं आपण याच्यामध्ये चेक करूयात. जर आपण कॅल्क्युलेशन करायला घेतलं तर हा झाला एक्स क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर, हा झाला एक्स क्यूब मायनस 5 होल रेस टू 4. त्याच्यानंतर या ब्रॅकेटमध्ये राहिला हा 15x स्क्वेअर इंटू एक्स क्यूब, हा झाला 15x रेस टू 5, 15x स्क्वेअर इंटू 3 हा झाला प्लस 45x स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस एक्स क्यूब इंटू 9 हा किती झाला मायनस 9x रेस टू 5. त्याच्यानंतर हा झाला मायनस मायनस प्लस 5 9 जा प्लस 45x स्क्वेअर होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज एक्स क्यूब प्लस 3 होल रेस टू 6. याचं सिम्प्लिफाईड फॉर्म आपण इथं लिहूयात, मी इथं लिहितो. ठीक आहे, खाली जागा नाही म्हणून. हा ॲज इट इज एक्स क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर, एक्स क्यूब प्लस 3 होल स्क्वेअर, हा काय होतो एक्स क्यूब मायनस 5 होल रेस टू 5, एक्स क्यूब मायनस 5 होल रेस टू 4. इथं राहिला 15x रेस टू 5 मायनस 9x रेस टू 5, हा किती झाला 15 मधून 9 गेले म्हणजे 6x रेस टू 5, हा राहिला 6x रेस टू 5. त्याच्यानंतर प्लस 45x स्क्वेअर प्लस 45x स्क्वेअर, हा किती झाला प्लस 90x स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय खाली आपल्याकडे आहे एक्स क्यूब प्लस 3, एक्स क्यूब प्लस 3 होल रेस टू 6. या दोन्हीमधून परत तुम्ही काय करू शकता, 6 कॉमन घेऊ शकता. 6 जर कॉमन घेतला तर हा काय झाला बघा, इज इक्वल टू 6 जर दोन्हीतून कॉमन घेतला 6 बाहेर आला. आता 6 इथून घेतला म्हणजे हा कॅन्सल झाला आणि 15 सक 90 म्हणजे इथं राहिला किती 15. तुम्ही याच्यामध्ये परत समोर जाऊन एक्स क्यूब प्लस 3 होल रेस टू 6 जो आहे आणि एक्स क्यूब प्लस 3 होल रेस टू 2 जो आहे याच्यातला 2 पॉवर कॅन्सल करू शकता. याच्यातला 2 पॉवर गेला म्हणजे इथे किती राहिला पॉवर 4. आणि परत या ठिकाणी आपल्याकडे हा एक्स रेस टू 5 आणि एक्स स्क्वेअर मध्ये एक्स स्क्वेअर कॉमन आहे. त्याच्यातला जर आपण एक्स स्क्वेअर घेतला कॉमन तर बाहेर काय राहिला बघा बरं, इज इक्वल टू स्मॉल हँडरायटिंग मध्ये लिहितो समजतं का बघा, हा राहिला 6x स्क्वेअर, 6 आणि याच्यातला एक्स स्क्वेअर घेतला कॉमन, इथं हा ब्रॅकेट संपलाय. हा किती राहिला, इथून जर आपण एक्स स्क्वेअर कॉमन घेतला तर राहिला एक्स क्यूब आणि इथं काहीच नाही. सो बेसिकली हा राहिला एक्स क्यूब प्लस 15. ठीक आहे, हा ॲज इट इज उरला आहे आपल्याकडं एक्स क्यूब मायनस 5 होल रेस टू 4 होल डिवायडेड बाय खाली आपल्याकडं आहे एक्स क्यूब प्लस 3 होल रेस टू 4. दिस इज आवर सोल्युशन. सो या क्वेश्चनचं हे काय आहे आपल्याकडे, हे फायनल डिफरन्सिएशन या ब्लूच्या मधला आहे आपला फायनल सोल्युशन. आता बघूया पाचवा न्यूमेरिकल काय म्हणतोय आपल्याला, y इज इक्वल टू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब. या ठिकाणी हा एक फंक्शन आहे, याला u म्हणूयात, या फंक्शनला v म्हणूयात. दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रूल यूज करायला लागेल. पहिला ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह.
डायरेक्ट आन्सर लिहायला सुरू करूयात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे प्रत्येक वेळी लिहायचं, हे विसरायचं नाही. या ठिकाणी मी लिहित नाही कारण जागा वाचवतोय. बघा काय होणार मग, dy बाय dx इज इक्वल टू, पहिला ठेवूयात ॲज इट इज 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स रेज टू एनच्या फॉर्मॅटमध्ये आहे. डेरिव्हेटिव्ह काय होणार 3 इंटू 1 प्लस हा झाला कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह अजून संपला नाही, मध्ये हा फंक्शन उरला आहे. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाही, प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स इंटू कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, हा मायनस मी इथं देतो, हा काय झाला मायनस साइन एक्स. सगळे प्रोडक्टमध्ये आहे त्याच्यामुळे हा मायनस इथं लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. प्लस आता काय करायचं आहे, दुसरा जशाला तसा ठेवून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हा ठेवला आपण कॉस स्क्वेअर एक्स होल रेज टू 3 इंटू पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय झाला एफ ऑफ एक्स रेज टू 2च्या फॉर्मॅटमध्ये आहे, हा झाला 2 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल रेज टू 2 मायनस 1, वेगळा लिहायची गरज नाही. उरला काय आपल्याकडे 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाही, प्लस साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. ठीक आहे, बघा अजून याला आपल्याला काही सिम्प्लिफाय करता येईल का रे. याच्यामध्ये 2 साइन एक्स कॉस एक्स 2 साइन एक्स कॉस एक्स दोन्हीमध्ये कॉमन आहे, त्याला आपण बाहेर घेऊन येऊयात. आणि 2 साइन एक्स कॉस एक्सलाच आपण काय म्हणतो साइन 2x, सो हा साइन 2x कॉमन आला. त्याच्यानंतर काय राहतो बघा बरं, 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब, या दोघांमध्ये एक ब्रॅकेट आपण कॉमन घेऊयात. सो या ठिकाणी काय होणार 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स, याच्यातला आपण घेतला किती स्क्वेअर कॉमन घेतला, कारण इथं स्क्वेअर आहे इथं क्यूब आहे. अजून काय घेऊ शकतो आपण कॉमन बघा बरं, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स, याच्यातला काय कॉमन घेतला आपण, इथं पॉवर 1 आहे इथं पॉवर 2 आहे, सो पॉवर 1 घेतला कॉमन. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, हा ऑलरेडी कॉमन घेतला आहे त्याच्यामुळे मी इथून काढून टाकतोय, फक्त लक्षामध्ये राहावं म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअरचा कॉमन घेतला आहे त्याच्यामुळे हा काय आता परत घ्यायची गरज नाही. राहिला आपल्याकडे 3 आणि 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स मधला एक पॉवर कॉमन घेतला म्हणजे हा राहिला. सो बेसिकली काय झाला, हा 3 इन ब्रॅकेट 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स हा उरला आपल्याकडे. त्याच्यानंतर या खालच्या साईडमधून काय उरणार प्लस, ही वरची साईड मायनस आहे, सो ह्याला आपण काय करूयात मायनस घेऊयात, किंवा मी इथं लिहितानाच बाहेर इक्वल टू मायनस लिहितो, चालेल. आता याच्यामध्ये बघा काय उरलं आहे, हा प्लस आहे इथं बाहेर मायनस आहे, म्हणजे मध्ये अजून काय करायला लागेल आपल्याला मायनस घ्यायला लागेल, सो दॅट मायनस ऑफ मायनस काय होऊन जाईल, हा समोरची साईड प्लस होऊन जाईल. सो 2 साइन एक्स कॉस एक्स हा तर घेतला आहे आपण, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स हा कम्प्लीट घेतला ॲज इट इज. 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब आहे, आपण स्क्वेअर घेतला आहे कॉमन, सो राहिला या ठिकाणी 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा एक ब्रॅकेट आणि हा राहिला 2, म्हणजे हा झाला 2 इन ब्रॅकेट किती रे 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, याला तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं तर करा, नाही तर तुम्ही ॲज इट इज ठेवून दिलं तरी सुद्धा चालेल. हा काय झाला बेसिकली मायनस साइन 2x, किंवा मायनसने थ्रूआउट मल्टिप्लाय केला असं समजा, हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि हा मायनस होऊन जाईल, इथला मायनस काढून टाकतो, हा झाला साइन 2x. या ठिकाणी काय होणार 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर, हा झाला 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर -3 आणि हा +2, -3 +2 म्हणजे किती झाला हा -1. त्याच्यानंतर हा झाला होता +2 इंटू कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे हा काय झाला +2 कॉस स्क्वेअर एक्स, आणि हा मायनस झाला होता -3 इंटू साइन स्क्वेअर एक्स, म्हणजे -3 साइन स्क्वेअर एक्स. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. मी सिम्प्लिफाय करत थोडंसं समोर आलोय. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एखाद्या मागच्या स्टेपलाच फायनल आन्सर म्हणून दिलेलं असू शकतं. ठीक आहे, काळजी करण्याची कारण नाही. त्याच्यानंतर न्यूमेरिकल नंबर 6, परत आपल्याकडे एक फंक्शन आहे प्लस दुसरा फंक्शन आहे, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली घेऊन टाकूयात आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार सांगा बरं, dy बाय dx इज इक्वल टू आउटर मोस्ट फंक्शन आहे रूट, त्याच्यानंतरचा आतला फंक्शन आहे कॉस एक्स. आउटर मोस्ट फंक्शन आहे रूट, आतला फंक्शन कॉस, आणि परत त्याच्या आतला फंक्शन रूट एक्स. बरोबर आहे.
सो कॉम्पोजिट फंक्शनमध्ये काय असतं, फंक्शनच्या मध्ये फंक्शन असतं. डेरिव्हेटिव्ह कसं काढायचा, सगळ्यात आउटरमोस्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर, मग मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, मग आतल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अँड सो ऑन. आउटरमोस्ट फंक्शन रूट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढूयात आपण 1/2 अंडर रूट, हा झाला कॉस एक्स, ह्याला ॲज इट इज ठेवलं. आता कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, मायनस साइन एक्स. ठीक आहे, हा 1 या ठिकाणचा आपण काढून टाकला समजा. त्याच्यानंतर प्लस ॲज इट इज ठेवला आपण. रूट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. मधल्याला काही चेंज करायचं नाही, मध्ये काय राहिला कॉस, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साइन, परत रूट एक्स आहे, रूट एक्स ॲज इट इज इंटू, मध्ये राहिला रूट एक्स, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट एक्स. सो या ठिकाणी फायनल आपला आन्सर काय होणार, दोन्ही ठिकाणी मायनस आहे, सो मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 2 अंडर रूट कॉस एक्स मायनस, हा झाला साइन रूट एक्स डिवायडेड बाय 2 2 जा 4 रूट एक्स अंडर रूट कॉस ऑफ रूट एक्स. ठीक आहे, सेक 3x आहे म्हणजे 1/cos 3x, टॅन 3x म्हणजे काय आहे साइन 3x/cos 3x. दोन्हीकडे cos 3x कॉमन आहे डिनॉमिनेटर, सो आपण त्याला सेपरेट करू शकतो. सो बेसिकली याच एक्सप्रेशनला आपण सिम्प्लिफाय करायचं म्हणलं तर काय होऊन जाईल, हा लॉग ऑफ सेक 3x इज 1/cos 3x cos 3x, tan 3x इज sin 3x/cos 3x. यालाच आपण काय म्हणू शकतो, लॉग ऑफ 1 प्लस sin 3x होल डिवायडेड बाय cos 3x. हा झाला आपला फंक्शन. याला आपण डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय होऊन जाईल बघा बरं, dy बाय dx. आउटरमोस्ट फंक्शन आहे लॉग, लॉगचा डेरिव्हेटिव्ह अगोदर घेऊयात. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे मध्ये जे काय आहे त्याचा रेसिप्रोकल होणार. सो लॉग या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह 1/ हा ब्रॅकेट म्हणजे रेसिप्रोकल. बेसिकली याचा रेसिप्रोकल घेतला म्हणजे काय झाला, हा cos 3x वर आला आणि 1 प्लस साइन 3x हा खाली गेला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा फ्रॅक्शन लिहिला नाही असं समजतो, याची व्हॅल्यू बेसिकली हीच आहे, याची व्हॅल्यू हीच आहे. सो डायरेक्टली मी याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. सेक 3xचा डेरिव्हेटिव्ह किती झाला, सेक 3x टॅन 3x इंटू किती राहिला 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 3. त्याच्यानंतर प्लस राहिला टॅन 3x, टॅन 3xचा डेरिव्हेटिव्ह किती येणार सेक स्क्वेअर 3x, राहिला 3x, 3xचा डेरिव्हेटिव्ह किती आला 3. बघा बरं काय काय होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याकडं cos 3x आहे, सेक 3x इथं पण आहे, सेक स्क्वेअर 3x याच्यामध्ये पण सेक 3x आहे. सेक 3x म्हणजे काय 1/cos 3x. सो हा cos 3x आणि 1/cos 3x आणि 1/cos 3x चा एक पॉवर हे झाला कॅन्सल. आपल्याकडे अजून काय उरलंय बघूयात, आपण सिम्प्लिफाय करूयात. या ठिकाणी उरलाय 1 डिवायडेड बाय 1 प्लस साइन 3x. या ठिकाणी उरलाय बघा 3 टॅन 3x प्लस 3 सेक 3x. या 3 ला मी बाहेर घेतो कॉमन. ठीक आहे, त्याच्यानंतर हा टॅन 3x म्हणजे किती झाला साइन 3x अपॉन कॉस 3x. ठीक आहे, प्लस सेक 3x म्हणजे किती झाला 1/cos 3x. याच्यामध्ये परत काय होणार, कॉमन डिनॉमिनेटर आहे cos 3x, न्यूमरेटरला काय होणार 1 प्लस साइन 3x. सो हा 1 प्लस साइन 3x आणि हा 1 प्लस साइन 3x कॅन्सल आणि टोटल आपल्याकडे काय उरला हा 3 आणि ब्रॅकेटमध्ये उरलाय 1/cos x, cos 3x सॉरी, इज इक्वल टू काय झाला cos 3x ला वर घेऊन जाऊयात आपण. हा झाला 3 सेक 3x. हा झाला आपला फायनल डेरिव्हेटिव्ह. येत्या लक्षामध्ये जिथं कुठं तुमच्याकडे ट्रिग्नोमेट्री येते त्या ठिकाणी तुम्हाला सिम्प्लिफिकेशनला खूप स्कोप आहे. तुम्ही एकतर याला सिम्प्लिफाय करून डिफरन्शिएट करू शकता किंवा डिफरन्शिएट करून मग सिम्प्लिफाय करू शकता. आन्सर दोन्ही केसमध्ये जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर सेमच येणार. ठीक आहे, लगेच पाहूयात आपण न्यूमेरिकल नंबर 8 काय म्हणतोय बघा. y इज इक्वल टू 1 प्लस साइन x डिग्री आणि डिवाइड बाय 1 मायनस साइन x डिग्री. एक नंबर चालाक क्वेश्चन आहे. जेव्हा केव्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असतो तेव्हा त्याच्यामध्ये साइनचा असेल किंवा कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो डोमेन आहे तो नेहमी कशामध्ये पाहिजे, रेडियनमध्ये पाहिजे.
मग या ठिकाणी कशामध्ये दिलाय, डिग्रीमध्ये दिलाय. सो अगोदर याला रेडियनमध्ये कन्वर्ट करूया, त्याच्यानंतरच डेरिव्हेटिव्ह काढणं पॉसिबल आहे. येत्या लक्षामध्ये हा रूल आहे डिफरन्शिएशनचा. सो इज इक्वल टू याला मी काय म्हणतो, 1 प्लस साइन एक्स डिग्रीला काय म्हणता येईल रे, पाय एक्स डिवायडेड बाय 180 रेडियन. आपल्याला कुठल्याही नंबरला जर कशामध्ये कन्वर्ट करायचं असेल रेडियनमध्ये, आपण काय करतो, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतो. मी तेच केलंय. आता हा झाला रेडियन, त्याच्यामुळे डिग्री लिहायची गरज नाही. डिवायडेड बाय हा काय झाला, 1 मायनस साइन पाय एक्स अपॉन 180. हे झालं आपल्या आता स्टँडर्ड एका चांगल्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन. आता आपण डायरेक्टली याचं काय करूयात, डेरिव्हेटिव्ह काढूयात. बघा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, dy बाय dx इज इक्वल टू कुठल्या फॉर्ममध्ये आहे, u अपॉन v फॉर्ममध्ये. डिव्हिजन काय होणार, मग डिव्हिजन रूल यूज होणार. करूयात फटाफट. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. डिनॉमिनेटर किती आहे, 1 मायनस साइन पाय एक्स अपॉन 180 डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस पाय एक्स अपॉन 180 इंटू पाय एक्स अपॉन 180चा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180. कारण पाय एक्स अपॉन 180 मध्ये पाय बाय 180 हा कॉन्स्टंट इंटू एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, ॲज इट इज तो कॉन्स्टंट म्हणजे पाय इंटू पाय डिवाइड बाय 180 मायनस. आता काय करायचं आहे, न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटर किती आहे, 1 प्लस साइन पाय एक्स अपॉन 180 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस हा काय होणार, पाय एक्स अपॉन 180 ॲज इट इज पाय एक्स अपॉन 180 इंटू पाय एक्स अपॉन 180चा डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर 1 मायनस साइन पाय एक्स अपॉन 180 याचा काय झाला हा स्क्वेअर इज इक्वल टू. याच्यामध्ये फुल स्कोप असणारे मित्रांनो सिम्प्लिफिकेशनला करूयात आपण. बघा 1 इंटू म्हणजे बेसिकली हा आहे पाय अपॉन 180. 1 ने याला मल्टिप्लाय करतोय मी. पाय अपॉन 180 हा मी या साईडला घेतला, राहिला किती हा कॉस पाय एक्स अपॉन 180. त्याच्यानंतर मायनस 1 इंटू मायनस, हा मायनस मायनस झाला प्लस, किती झाला हा प्लस पाय अपॉन 180 हा सुद्धा झाला कॉस पाय एक्स अपॉन 180. बाकी हा मायनस साइन इंटू कॉस आणि हा मायनस मायनस प्लस साइन इंटू कॉस हे दोन्ही काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. कॅल्क्युलेशन करून बघा, ठीक आहे. याच्यामध्ये कन्फ्युजनची काही या ठिकाणी गरज नाही. सो हे दोन्ही कॅन्सल झाले, फक्त हा 1 इंटू हा उरला मायनस 1 इंटू हा उरला, त्या दोघांना आपण घेऊन टाकलं. त्याच्यानंतर डिनॉमिनेटरला उरला 1 मायनस साइन पाय एक्स अपॉन 180चा होल स्क्वेअर. हा आहे 1 मायनस साइन पाय एक्स अपॉन 180चा होल स्क्वेअर. आता याच्यामध्ये बघा पाय बाय 180 कॉस पाय एक्स बाय 180 पाय बाय 180 कॉस पाय एक्स बाय 180 हे दोन्ही सेम आहेत. ह्याला सर मी 2 इंटू लिहू शकतो. जर 2 इंटू लिहिला तर काय झाला, हा 2 इंटू पाय बाय 180 म्हणजे 2 आणि 180 कॅन्सल होणार आणि किती होणार हा पाय बाय 90. सो हा झाला पाय डिवायडेड बाय 90. वर आहे कॉस ऑफ पाय एक्स अपॉन 180 डिवायडेड बाय खाली आहे 1 मायनस साइन ऑफ पाय एक्स अपॉन 180 पाय एक्स अपॉन 180 याचा होल स्क्वेअर. याला परत फर्दर आपण ओरिजिनल फॉर्म मध्ये घेऊन जाऊ शकतो. या ठिकाणी पाय बाय 180 इंटू एक्स म्हणजे काय झाला, बेसिकली एक्स डिग्री झाला आणि परत हा पाय बाय 180 इंटू एक्स म्हणजे एक्स डिग्री झाला. सो ह्याला समोर अजून आपल्याला लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो पाय डिवायडेड बाय 90 हा सेपरेट आहे इंटू या ठिकाणी हा झाला कॉस एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्री. डिनॉमिनेटरचा मात्र आपल्याकडे काय आहे, स्क्वेअर आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. व्हेरीफाय करा, 100% आपले आन्सर्स बरोबर आलेच पाहिजे, कारण आपण एकदम शिस्तीमध्ये केलंय. कुठंच काहीच चुकीला स्कोप आपण ठेवला नाही, बिकॉज चुकीला माफी नाही.
न्यूमेरिकल नंबर 9 फारच गोड आणि गोंडस असा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. y इक्वल टू कॉट ऑफ लॉग एक्स बाय 2 मायनस लॉग ऑफ कॉट एक्स बाय 2. सिंपल आहे मित्रांनो. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स इथं लिहिलंय असं समजा, जागा वाचवण्यासाठी नाही लिहित, तुम्ही मात्र प्रत्येक ठिकाणी लिहित चला. काय होणार या ठिकाणी dy बाय dx इज इक्वल टू आउटर मोस्ट फंक्शन कॉट, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर. काय झाला हा मायनस कोसेक स्क्वेअर, हा झाला लॉग एक्स डिवायडेड बाय 2 इंटू काय राहिला लॉग एक्स बाय 2. हा 1/2 तर ॲज इट इज राहणार. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, हा झाला पहिल्या कंप्लीट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. संपला विषय. आता त्याच्याकडे वळून बघायची गरज नाही. मायनस लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे रेसिप्रोकल. तर लॉग ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार याचा रेसिप्रोकल, म्हणजे काय झाला 2 डिवायडेड बाय कॉट एक्स इंटू मधला पार्ट राहिला. मधल्या पार्टमध्ये हा 2 आहे, तो सरळ 1/2 होणार. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, मायनस मायनस काय झाला प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. या ठिकाणी इथपर्यंत येऊन थांबलोय आपण. याला सिम्प्लिफाय करूयात. या ठिकाणी हा 2x आहे, याला मध्ये नाही टाकतायत कारण हा कोसेक स्क्वेअरच्या डोमेनमध्ये, ह्याला सोडून द्यायचं इट इज. सो हा झाला मायनस 1/2x इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर हा काय होणार 2 आणि 2 कॅन्सल. कॉट एक्सला वर घेऊन जाऊयात, हा होऊन जाईल टॅन एक्स इंटू हा कोसेक स्क्वेअर एक्स. सो हा झाला टॅन एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे मित्रांनो. अजिबात ह्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एकदम सोपे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. नेक्स्ट आहे आपल्याकडे न्यूमेरिकल नंबर 10. याला सॉल्व्ह करण्याच्या अगोदर बघा इथं जसं आहे तसंच या ठिकाणी क्वेश्चन आहे. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये अजून एक अगोदर सिम्प्लिफिकेशन करून घ्या, त्याच्यानंतर या टाईपच्या क्वेश्चनला काय करा तुम्ही फायनल डिफरन्सिएशनसाठी यूज करा. बघा आता या ठिकाणी काय होणार केस. याला मी सरळ काय लिहितो इज इक्वल टू हा e⁻² ॲज इट इज ठेवतो. हा जो e⁻²x आहे याला 1 डिवाइड बाय लिहिलं तर पॉवर हा पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो या ठिकाणी मायनस 1 डिवायडेड बाय e⁻² झाला डिवायडेड बाय हा e⁻² ॲज इट इज प्लस 1 डिवायडेड बाय e⁻². अजून सिम्प्लिफाय करूयात. क्रॉस मल्टिप्लाय करतो e⁻² इंटू e⁻², काय झाला e⁻4x मायनस 1 डिवायडेड बाय e⁻² होल डिवायडेड बाय हा झाला अगेन e⁻² इंटू e⁻4x प्लस 1 होल डिवाइड बाय e⁻². दोन्ही डिनॉमिनेटर सेम आहेत, कॅन्सल करून टाकले. सो या फ्रॅक्शनची व्हॅल्यू झाली बेसिकली e⁻4x मायनस 1 डिवायडेड बाय e⁻4x प्लस 1. ठीक आहे. आता याला आपण जर डिफरन्सिएशन केलं तर थोडं ते अजून सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये येणार डायरेक्टली. बघा बरं, न्यूमरेटरला एक फंक्शन आहे एक्सचा, डिनॉमिनेटरला एक फंक्शन आहे डिव्हिजन फॉर्ममध्ये. डिव्हिजन फॉर्मचा आपल्याला डिव्हिजन रूलचा यूज करून आपल्याला या ठिकाणी डिफरन्शिएट करायचं आहे. मग काय होणार dy बाय dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर इंटू e⁻4x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर e⁻4x चा डेरिव्हेटिव्ह 4e⁻4x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह लिहायची गरज नाही कारण तो 0 येतो. त्याच्यानंतर मायनस न्यूमरेटर इंटू e⁻4x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर e⁻4x चा डेरिव्हेटिव्ह 4e⁻4x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची गरज नाही होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर हा काय आहे e⁻4x प्लस 1 याचा होल स्क्वेअर. याला परत आपण सिम्प्लिफाय करता येतं का बघूयात. e⁻4x प्लस 1 किंवा 4e⁻4x दोन्हीमध्ये कॉमन आहे. उरलेल्यांचा आपण अल्जेब्रा करून घेऊयात. 4e⁻4x आपण कॉमन काढला 4e⁻4x ब्रॅकेटमध्ये काय राहणार 1 प्लस e⁻4x 1 प्लस e⁻4x मायनस मायनस प्लस 1 मायनस e⁻4x मायनस e⁻4x होल डिवायडेड बाय e⁻4x प्लस 1 होल स्क्वेअर e⁻4x प्लस 1 होल स्क्वेअर e⁻4x मायनस e⁻4x कॅन्सल. हा 1 प्लस 1 हा झाला 2 येऊन 4ला मल्टिप्लाय होणार. टोटल आपला आन्सर काय झालं मग फायनली 8 e⁻4x डिवायडेड बाय
e रेज टू 4x प्लस 1 होल स्क्वेअर. दॅट इज आवर फायनल डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये 100% मला सांगा की तुम्हाला नेमकी कुठली स्टेप समजली नाही. त्याच्यानंतर आपण जाऊयात क्वेश्चन नंबर किंवा न्यूमेरिकल नंबर 11 कडे. याच्यामध्ये पण सिंपल आहे. न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. सिंपल आहे. डायरेक्टली आपण करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण लिहिलं असं समजा. हा झाला dy बाय dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर ॲज इट इज e रेज टू रूट एक्स मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर e रेज टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू रूट एक्स. राहिला काय रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. त्याच्यानंतर प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायची काहीच गरज नाही. मायनस न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर काय आहे e रेज टू रूट एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर e रेज टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हा काय झाला e रेज टू रूट एक्स मायनस 1 याचा होल स्क्वेअर. आता या ठिकाणी पण दोन्ही केसमध्ये बघा e रेज टू रूट एक्स e रेज टू रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स 1 अपॉन 2 रूट एक्स कॉमन आहे. उरलेल्या गोष्टींचा आपण अल्जेब्रा करून टाकूयात. इज इक्वल टू दोन्हीमधून मी काय करतो e रेज टू रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स याला कॉमन घेतो. न्यूमरेटरमध्ये काय होणार बघा बरं. हा झाला e रेज टू रूट एक्स मायनस 1 आणि इथं किती आहे मायनस e रेज टू रूट एक्स मायनस e रेज टू रूट एक्स मायनस ऑफ प्लस 1 तो काय झाला मायनस 1 होल डिवायडेड बाय खाली काय उरलं आपल्याकडं e रेज टू रूट एक्स मायनस 1 याचा होल स्क्वेअर. हा e रेज टू रूट एक्स मायनस e रेज टू रूट एक्स दोघंही खपले. मायनस 1 हा झाला मायनस 2 या 2 सोबत कॅन्सल. वरती आपल्याकडे मायनस एक्स्ट्रा आलाय तो लक्षामध्ये राहू द्या किंवा ह्या मायनसला लक्षामध्ये राहू द्या. सो बेसिकली आन्सर काय आला आपलं इज इक्वल टू मायनस e रेज टू रूट एक्स. हा डिनॉमिनेटरमधला रूट एक्स खाली जाणार. काय झाला हा झाला रूट एक्स ब्रॅकेटमध्ये e रेज टू रूट एक्स मायनस 1 होल स्क्वेअर. दिस इज युअर फायनल डिफरन्शिएशन. मित्रांनो समजतंय. लगेच जाऊयात आपण न्यूमेरिकल नंबर 12 ला. बघा बरं जेव्हा आपण न्यूमेरिकल नंबर 1 2 3 4 5 सॉल्व्ह केला होता तेव्हा आपल्याला किती जास्त वेळ लागला. आता समोरचे कसे फटाफट होऊन जात आहेत. असं नाही की हे वाले शॉर्ट आहेत. फक्त आपण ती प्रॅक्टिस करत गेली की समोर आपल्याला स्पीड येणार म्हणजे येणार. रोहित शर्मा पहिले 25 बॉल खेळताना स्लो खेळतो भाई. तसंही तो बाकीच्यापेक्षा फास्टच खेळतो पण तरी स्वतःच्या मानाने तो कमी स्पीडमध्ये खेळतो. एकदा का 25 बॉल 50 बॉलच्या वर गेला रे गेला की ह्याला गाड रे त्याला गाड. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय करूयात मित्रांनो ह्याला सिम्प्लिफाय करूयात. लॉग ऑफ ए बी सी याला आपण कसं लिहू शकतो लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी हा रूल आपण यूज करतो. लॉग ऑफ ए बी ला आपण काय लिहू शकतो लॉग ए प्लस लॉग बी लिहू शकतो. हाच रूल आपल्याला ह्याच्यामध्ये अप्लाय करायचा आहे. बघा बरं ह्याला अगोदर आपण सिम्प्लिफाय करून काय लिहूयात y इज इक्वल टू मी याला अगोदर म्हणतो लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ हा काय झाला साइन रेज टू 4x प्लस हा काय झाला लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 होल रेज टू 7. आता काय करायचं लॉग ऑफ एनिथिंग रेज टू पॉवर असेल तर त्या पॉवरला आपण लॉगच्या इकडे घेऊ शकतो. सो आपल्याला तेच करायचं आहे. इज इक्वल टू काय झाला हा 3 लॉग ऑफ टॅन एक्स. ठीक आहे. प्लस हा साईनचा पॉवर 4 लॉगच्या पाठीमागे घेतो. काय झाला हा प्लस 4 लॉग ऑफ साइन एक्स प्लस हा पॉवर 7 इकडे घेतो लॉगच्या. काय झाला प्लस 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे. या ठिकाणी आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता काय करायचं ही झाली y ची व्हॅल्यू. आता आपण केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डायरेक्टली आता आपण डेरिव्हेटिव्ह लिहूयात. बघा काय होणार डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू हा 3 ॲज इट इज कॉन्स्टंट. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन असतो. सो लॉग टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन एक्स. त्याच्यानंतर काय राहिला रे हा आतला टॅन एक्स राहिला. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला सेक स्क्वेअर एक्स.
हा झाला सेक्स स्क्वेअर एक्स, संपला हा वाला पार्ट. प्लस हा 4 ॲज इट इज लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला कॉस एक्स. त्याच्यानंतर प्लस हा 7 ठेवला आपण ॲज इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह हा एक्स स्क्वेअर प्लस 7 हा खाली गेला, परत एक्स स्क्वेअर प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह 2x हा वरती राहिला. बरोबर. याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहिलं तर काय होईल बघा बरं. हा सेक्स स्क्वेअर एक्स आहे, हा झाला 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, आणि हा टॅन एक्स आहे तो काय झाला साइन एक्स अपॉन कॉस एक्स. सो एक कॉस एक्स आणि एक कॉस एक्स कॅन्सल होऊन जाईल. इथला एक 1 अपॉन कॉस एक्स खाली येऊन या साईनला मल्टिप्लाय होणार. सो बेसिकली याची व्हॅल्यू झाली, हा न्यूमरेटरला 3 आहे डिवायडेड बाय हा खाली झाला साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, करून बघा हेच येणार. प्लस हा 4 कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे हा काय झाला 4 कॉट एक्स. ठीक आहे, प्लस हा 7 इंटू 2 किती झाला 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. येतं लक्षामध्ये. या टाईपमध्ये आपला हा डिफरन्शिएशन संपलेला आहे. न्यूमेरिकल नंबर 12. याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर साईनला वर घेऊन जा कोसेक होणार, कॉसला वर घेऊन जा सेक होणार. म्हणजे हा 3 सेक एक्स कोसेक एक्स प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 हा झाला आपला फुल अँड फायनल डेरिव्हेटिव्ह. आता हे जे 4 क्वेश्चन आहेत ना मित्रांनो, एवढे मस्त आहेत ना, तुम्हाला सांगतो मजा येऊन जाईल. बघा या ठिकाणी y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x दिले. जर आपण रेग्युलर मेथडने या क्वेश्चनला करायला गेलं तरी सुद्धा आन्सर आपलं येणार, करेक्टच येणार. बट आउटरवर्स फंक्शन आहे लॉग, त्याचा डेरिव्हेटिव्ह, मग रूटचा डेरिव्हेटिव्ह, मग मधला फ्रॅक्शन, त्याचा आपण डिव्हिजन फॉर्म्युला यूज करून डेरिव्हेटिव्ह, आणि परत त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन. खूप लेंथी मेथड आहे. इझी मेथड सांगतो. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रीमध्ये शेवटचे आपण 4 बोनस फॉर्म्युला शिकले होते. 1 मायनस कॉस असेल तर 1 प्लस कॉस असेल तर काय आहे लक्षामध्ये आहे का. 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय असतो 2 साइन स्क्वेअर थीटा. या 2 थीटाचा हाफ होणार, मायनस असेल तर साइन स्क्वेअर. 1 प्लस कॉस 2 थीटा काय होता 2 कॉस स्क्वेअर थीटा. 2 थीटाचा हाफ झाला, प्लस असेल तर कॉस स्क्वेअर. सिम्पली या ठिकाणी आपल्याला तेच करायचं. आपण काय करूयात अगोदर या क्वेश्चनला सिम्प्लिफाय करूयात. लॉगच्या ठिकाणी लॉग ठेवला ॲज इट इज, हा स्क्वेअर ब्रॅकेट ॲज इट इज, अंडर रूट 1 मायनस कॉस 3x काय होणार 2 साइन स्क्वेअर 3xचा हाफ 3x बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 3x काय होणार 2 कॉस स्क्वेअर 3xचा हाफ 3x बाय 2, आणि हा ब्रॅकेट क्लोज. हा 2 आणि 2 कॅन्सल झाला. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय झाला टॅन स्क्वेअर. तो टॅन स्क्वेअर मधला स्क्वेअर आणि हा रूट हे 2 झाले कॅन्सल. मध्ये काय राहिला फक्त टॅन 3x बाय 2. सो y इज इक्वल टू आपल्याकडे एक्सप्रेशन झाला लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. हा आपल्याकडे एक्सप्रेशन झाला. आता या ठिकाणी आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर आपल्याकडे काय होणार dy बाय dx इज इक्वल टू लॉग आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे मधल्याचा आहे रेसिप्रोकल. सो लॉग ऑफ टॅन 3x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन टॅन 3x बाय 2. त्याच्यानंतर आता हे टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय झाला सेक्स स्क्वेअर 3x बाय 2. त्याच्यानंतर आता हे 3x बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 3 बाय 2. याला आपण अजून थोडं सिम्प्लिफाय करून घेऊयात. काय होऊन जाईल बघा बरं. इज इक्वल टू हा 3 बाय 2 मी ॲज इट इज लिहून टाकतो. टॅन 3x बाय 2 म्हणजे काय झाला हा दिस इज साइन 3x बाय 2 अपॉन कॉस 3x बाय 2. हा सेक्स स्क्वेअर 3x बाय 2 म्हणजे न्यूमरेटरला काय झाला 1 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर 3x बाय 2. ठीक आहे, हा 1 म्हणजे असा आहे बेसिकली. ठीक आहे, तर बघा वरती एक फ्रॅक्शन आहे, खाली एक फ्रॅक्शन आहे. दोन्ही फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये कॉस 3x बाय 2 आहे. सो इथला एक कटला आणि या 2 मधला एक पॉवर गेला. हा कॉस 3x बाय 2 न्यूमरेटर मधला डिनॉमिनेटर आहे, तो डिनॉमिनेटरमध्ये येऊन न्यूमरेटर होणार. सो हा इथून जाईल आणि इथे येऊन बसेल. काय झाला हा कॉस 3x बाय 2. 2 साइन थीटा कॉस थीटा. बघा बरं 3x बाय 2 दोन्हीकडे सेम आहे. 2 साइन थीटा कॉस थीटाला आपण साइन 2 थीटा म्हणतो. सो त्या हिशोबानं
हा वरचा 3 आपण ठेवला ॲज इट इज न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरमध्ये 2 sin थीटा कॉस थीटा इक्वल टू sin 2 थीटा. सो बेसिकली sin ट्वाइस ऑफ थीटाची व्हॅल्यू या केसमध्ये किती आहे 3x/2. हा 2 आणि 2 कॅन्सल. sin 3x आहे. वरती गेल्यानंतर तो काय होणार कोसेक 3x. देअरफॉर हा झाला 3 कोसेक 3x. दिस इज आवर फायनल डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपल्याला याच्यासाठी साध्य झालं कारण आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ होते. त्याच्यामुळं एक महान मॅथमॅटिक्सचे टीचर होऊन गेले आणि ते आजही आहेत. ते म्हणजे तुमचे लाडके शिव सर, स्पार्क सर. ते तुम्हाला नेहमी सांगत असतात सकाळी झोपेतून उठलं की जेव्हा तुम्ही ब्रश करायला जाल भिंतीवरती चिकटवलेले फॉर्म्युले बघायचे, ब्रश घेऊन यायचं, गाज गेस ट्रिग्नोमेट्री. येतं लक्षामध्ये मित्रांनो. ट्रिग्नोमेट्री एवढं लॉयल तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणीच नाही भेटणार. त्याच्यामुळे ट्रिग्नोमेट्रीवर मेहनत घ्यायला विसरू नका, एफर्ट्स घ्या. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन सिमिलर आहे. 1 + कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर होणार, 1 - कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर होणार. याला पण आपण सिम्प्लिफाय करूयात. हा बाहेर लॉग ॲज इट इज ठेवूयात, ठीक आहे. त्याच्यानंतर हा अंडर रूट पण ॲज इट इज ठेवून देतो मी. काय झाला बघा बरं. हा 1 + कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर. मधला अँगल हाफ करायचा. मध्ये 5x/2 आहे त्याचा हाफ केला म्हणजे किती झाला तो 5x/4 झाला, ठीक आहे. डिवायडेड बाय 1 - कॉस आहे म्हणजे तो झाला 2 साइन स्क्वेअर. परत अँगल हाफ होणार म्हणजे हा काय झाला 5x/4, ठीक आहे. या ठिकाणी हा ब्रॅकेट क्लोज. 2 आणि 2 तर तसाच कॅन्सल झाला. कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर झाला. तर या स्क्वेअरला आणि रूटला आपण कॅन्सल करून टाकूयात. कॉस अपॉन साइन झाला कॉट. सो बाहेर काय आला आपल्याकडे इज इक्वल टू लॉग ऑफ कॉट. किती झाला हा 5x/4. हा आपला झाला फायनल एक्सप्रेशन. आता आपण याचा कन्वर्ट डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल आपल्याला dy/dx इज इक्वल टू आउटर मोस्ट आहे लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मधल्याचा रेसिप्रोकल. तो किती झाला 1 कॉट. हा झाला 5x/4. त्याच्यानंतर इंटू मध्ये आहे कॉट. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर म्हणजे मायनस कोसेक स्क्वेअर न्यूमरेटरमध्ये चालला आहे हा 5x/4 इंटू आत राहिला 5x/4 त्याचा डेरिव्हेटिव्ह 5/4. परत त्याला सिम्प्लिफाय करूयात. हा कोसेक स्क्वेअर म्हणजे 1 साइन स्क्वेअर होणार आणि हा कॉस म्हणजे काय होणार कॉस अपॉन साइन डिनॉमिनेटरमध्ये. ह्याला जर वर घेऊन आलो तर काय होणार हा टॅन होणार, बरोबर. सो कॉटला वर घेऊन जाऊया. टॅन झाला. टॅन म्हणजे किती या ठिकाणी हा 5/4 मी ॲज इट इज ठेवतो. हा 5/4 कॉट वर गेला. टॅन 5x/4 झाला. त्याचाच अर्थ साइन 5x/4 डिवायडेड बाय कॉस 5x/4 इंटू हा मायनस कोसेक स्क्वेअर आहे. मायनस इथं घेतो. कोसेक स्क्वेअर म्हणजे 1 साइन स्क्वेअर. सो हा झाला 1 साइन स्क्वेअर. किती झाला हा 5x/4, ठीक आहे. आता बघा हा साइन 5x/4 आणि या स्क्वेअर मधला एक पॉवर हा निघून गेला आणि इज इक्वल टू आपल्याकडे काय होणार समोर अजून हा जो 4 आहे या 4ला 2 × 2 लिहितो. एक 2 इकडे घेतो. 2 कॉस थीटा साइन थीटा. अगेन काय होणार साइन ट्वाइस थीटा म्हणजे या अँगलची होणार दुप्पट. सो हा -5/2 सेपरेट घेतला मी. डिनॉमिनेटर मधला याच्यातला इंटू 2 जो आहे तो या दोघांना दिला. तर डिनॉमिनेटर काय झाला 1/2 ऑफ साइन 5x/4 इंटू कॉस 5x/4 इक्वल टू हा -5/2 ॲज इट इज -5/2 ॲज इट इज इंटू 2 साइन थीटा कॉस थीटा साइन 2 थीटा म्हणजे 1 साइन ट्वाइस ऑफ थीटाची व्हॅल्यू आहे 5x/4 ती घेतली आपण 2 या ठिकाणी झाला 5x/2. साईनला वर घेऊन गेला म्हणजे हा झाला कोसेक म्हणजे हा झाला -5/2 कोसेक 5x/2. हे झालं आपलं फायनल डिफरन्सिएशन. आन्सर चेक करा तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये 100% बरोबर यायलाच पाहिजे. प्लस मायनसमध्ये कुठल्याही मिस्टेक्स नका करू. अशा मिस्टेक्स अवॉइड करायच्या असतील तर जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल मित्रांनो तेवढं जास्त तुम्हाला फ्लुएन्सी मिळेल तुमच्या कॅल्क्युलेशन्समध्ये. येतं लक्षामध्ये.
पाढेपाठ करा 1 पासून 30 पर्यंत सगळ्यांना पाढेपाठ असलेच पाहिजे त्याच्यामध्ये काहीही अल्टरनेटिव्ह नाहीये. या ठिकाणी मात्र मित्रांनो थोडासा आहे ट्विस्ट. काय करायचं बघा, लॉग आहे, लॉगला ठेवला ॲज इट इज, हा ब्रॅकेट ॲज इट इज आणि हा रूट सुद्धा ॲज इट इज. 1 मायनस कॉस असेल 1 प्लस कॉस असेल तर सरळ सरळ साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर होऊन जातो, टॅन स्क्वेअर किंवा कॉट स्क्वेअर येऊन जातो आणि तो स्क्वेअर आणि रूट निघून जातो. पण जर 1 मायनस साइन 1 प्लस साइन असेल तर त्या ठिकाणी कसं प्रोसीड करता, डिनॉमिनेटरला तुम्ही करा रॅशनलाइज. काय होणार बघा बरं, वरती आहे 1 मायनस साइन एक्स, खाली आहे आपल्याकडे किती 1 प्लस साइन एक्स. डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केलं म्हणजे याच्या ऑपोजिट पेअरने किंवा कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करणार. सो आपण वर आणि खाली 1 मायनस साइन एक्सने मल्टिप्लाय करूयात. सेम नंबरने आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करतोय, त्याच्यामुळे ओरिजिनल व्हॅल्यूमध्ये काही फरक येत नाही. बेसिक सिम्प्लिफिकेशन. ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा. 1 स्क्वेअर म्हणजे 1, सो हा झाला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. सो डिनॉमिनेटर काय झाला, कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, सो हा झाला लॉग ऑफ, हा ब्रॅकेट तुमचा अंडर रूट 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स, हा काय झाला 1 मायनस साइन एक्स चा स्क्वेअर डिवायडेड बाय ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय झाला हा कॉस स्क्वेअर एक्स, किंवा ह्याला कॉस एक्सचा होल स्क्वेअर सुद्धा म्हणू शकतो. हा रूट आणि स्क्वेअर झाला कॅन्सल. बाहेर काय आला आपल्याकडे बघा बरं, y इज इक्वल टू लॉग ऑफ हा बाहेर काय येतोय 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स, 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. याला परत आपण सेपरेट करूयात. काय होऊन जाईल 1 बाय कॉस एक्स मायनस साइन बाय कॉस एक्स, हा काय झाला लॉग ऑफ 1 बाय कॉस एक्स म्हणजे सेक एक्स मायनस साइन एक्स बाय कॉस एक्स म्हणजे हा झाला टॅन एक्स. येतं लक्षामध्ये. आता याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं, एकदम इझी आहे मित्रांनो. लॉग आहे तर पहिल्यांदा काय होणार डेरिव्हेटिव्ह बघा बरं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉगच्या मध्ये काही असेल तर सरळ त्याचा रेसिप्रोकल म्हणजे काय झाला हा सेक एक्स मायनस टॅन एक्स, हा इथं आला. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती झाला मग सेक एक्स टॅन एक्स मायनस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. या दोन्हीमधून मी काय करतो सेक एक्स कॉमन काढतो. ठीक आहे, सेक एक्स कॉमन काढला, काय राहिला बघा बरं, वरती राहिला टॅन एक्स मायनस सेक एक्स आणि खाली काय राहिला आपल्याकडं सेक एक्स मायनस टॅन एक्स, सेक एक्स मायनस टॅन एक्स. आता मी काय करतो सेक एक्स मायनस टॅन एक्स मायनस सेक एक्स यांच्यामध्ये फक्त मायनसचा फरक आहे. सो जर मी बाहेर एक मायनस कॉमन घेतलं तर ह्या दोन्हीची व्हॅल्यू सेम होऊन जाते, म्हणून या दोघांना कट करून टाकलं. सो आन्सर आपला बाहेर किती आला मायनस सेक एक्स. लगेच बघूयात आपण न्यूमेरिकल नंबर 16. हा पण सोपा आहे, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. लॉगचे आपल्याला या ठिकाणी काही रूल्स यूज करायला लागतील. बघा बरं, लॉग ऑफ ए इंटू बी बाय सी आहे का नाही. सो ह्याला आपण लॉग ए इंटू लॉग ए इंटू बीला लॉग ए प्लस लॉग बीच्या फॉर्मॅटमध्ये लिहूयात आणि या सगळ्यांचे एक्सपोनंट लॉगच्या लेफ्ट साईडला घेऊन जाऊयात. बघूत आपल्याकडे काय काय तयार होतं. इज इक्वल टू, ठीक आहे, सगळ्यात अगोदर लॉग ऑफ 4⁻² प्लस लॉग ऑफ, हा काय झाला बघा, या कंप्लीट याला मी एकच घेतोय, काय झाला x² प्लस 5 डिवायडेड बाय अंडर रूट 2x³ मायनस 4 होल रेज टू पॉवर झाला हा 3/2. ठीक आहे, लॉग ए बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी या टाईपमध्ये आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेतलंय. आता हा जो लॉगच्या समोर आपल्याकडे जो पॉवर असतो त्या पॉवरला आपण लॉगच्या लेफ्टला घेऊ शकतो. दोन्हीमध्ये पण आपण त्याला लेफ्टला घेऊयात. काय होऊन जाईल बघा बरं, 2x आला इकडे, हा झाला 2x इंटू लॉग 4 प्लस हा काय झाला आपल्याकडे बघा 3/2 इंटू, आता लॉग ए बाय बी आहे, लॉग ए बाय बीला आपण लॉग ए मायनस लॉग बी असं लिहू शकतो. सो हा 3/2 झाला. याला मी काय करतो लॉग x² प्लस 5 लॉग ए मायनस लॉग बी काय झाला हा अंडर रूट 2x³ मायनस 4 आणि हा जो 3/2 आहे तो
या दोघांना पण मल्टिप्लाइड होणार. ठीक आहे, इज इक्वल टू, परत आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊयात, 2 log 4x 2x इंटू log 4 चालेल, काही लिहिलं तरी काय हरकत नाही, प्लस हा काय झाला बघा बरं, 3/2 इंटू log ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याच्यानंतर मायनस मायनस. आता या ठिकाणी हा आपल्याकडे जो रूट आहे तो रूट म्हणजे कंप्लीट 2x क्यूब मायनस 4चा पॉवर 1/2 झाला. तो पॉवर 1/2 परत आपण लॉगच्या मागे घेऊयात आणि परत त्याला 3/2 ने आपण मल्टिप्लाय करूयात. सो या ठिकाणी झाला हा 3/2 इंटू याचा पॉवरचा 1/2 तो इकडे घेतला, तो झाला 3/2 ला मल्टिप्लाय, तो झाला 3/4. सो मायनस 3/4 इंटू लॉग ऑफ इकडे राहिला आपल्याकडे हा 2x क्यूब मायनस 4. ठीक आहे, 2x क्यूब मायनस 4चा रूट म्हणजे पॉवर 1/2 होता, तो 1/2 इकडे घेतला, 3/2 ला मल्टिप्लाय केला, 3/2 इंटू 1/2 इक्वल टू झाला 3/4. आता आपण याचा डायरेक्टली डिफरन्शिएशन करून टाकूयात. बघा बरं काय काय होणार. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy/dx इज इक्वल टू कुठं आहे 2x log 4. 2 आणि log 4 कॉन्स्टंट आहे, इंटू मल्टिप्लाइड फक्त x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय होणार 2 log 4. 2 log 4 म्हणजे 5x चा डेरिव्हेटिव्ह जसा आपण 5 घेतो तसा हा 2 इंटू log 4 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू log 4. समोर काय राहिला आपल्याकडं प्लस हा राहिला 3/2 ॲज इट इज, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह 1 x स्क्वेअर प्लस 5, परत राहिला x स्क्वेअर प्लस 5, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला आपल्याकडे x स्क्वेअरचा 2x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0, हा 2 आणि 2 काय होऊन जाईल कॅन्सल, मायनस हा 3/4 आपण ॲज इट इज ठेवून दिला, लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह 1/2x क्यूब मायनस 4, राहिला 2x क्यूब मायनस 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह 2 3 जा 6x स्क्वेअर, 6x स्क्वेअर मायनस 4चा डेरिव्हेटिव्ह 0, त्याला आपण काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही. 2 2 जा 4, 2 3 जा 6 असं म्हणू शकतो. आता वरती 3 इंटू 3 ला 9 करूयात आणि 2 ॲज इट इज ठेवून देऊयात. सो फायनल आपला आन्सर काय होणार इज इक्वल टू 2 log 4 प्लस हा 3 उरलेला आहे, याला मी म्हणतो 3x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि मी याला म्हणतो मायनस 9 बाय यातला 2 घेतो कॉमन, सो हा या ठिकाणी 2 आहे, याच्यातला 2 कॉमन घेतला म्हणजे झाला 4. सो मायनस 9/4 इंटू खाली वरती राहिला एक्स स्क्वेअर, खाली राहिला एक्स क्यूब मायनस 2, वरती राहिला एक्स स्क्वेअर, खाली राहिला एक्स क्यूब मायनस 2, कारण याच्यातला 2 आपण काय केलेला आहे कॉमन बाहेर इथे घेऊन मल्टिप्लाय केलेला आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. पक्का चेक करा, 100% आपले आन्सर्स बरोबर असायलाच पाहिजे. न्यूमेरिकल नंबर 17, 18, 19, 20 खूप गोड गोंडस गोजीरवाणी 4 प्रश्न मित्रांनो. बघा सपासप सगळ्यांचं उत्तर काढून टाकूयात. आता आपण मागचे 2-3 क्वेश्चन केले, त्याच्यामध्ये आपण पाहिलंच होतं की लॉग असेल तर समोरच्या फंक्शनला सेपरेट करून घ्यायचं. याला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी मी काय करतो, या लॉगला लॉग ठेवतो, या ठिकाणी जो आहे याला e⁻x² ह्याला म्हणतो इंटू हा जो ब्रॅकेट आहे 5 - 4x याला काय म्हणतो raised⁻³ इंटू आता हा जो डिनॉमिनेटरमध्ये रूट आहे, डिनॉमिनेटरमध्ये याचा पॉवर किती होणार, रूट म्हणजे 1/2, याला जर मी न्यूमरेटरला घेऊन गेलो तर पॉवर किती होणार त्याचा -1/2. सो हा झाला 7 - 6x होल raised⁻ -1/2. लॉग ABC च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे हा फंक्शन तयार झाला आहे. लॉग ABC इज इक्वल टू काय असतो आपल्याला माहिती आहे, लॉग A प्लस लॉग B प्लस लॉग C, बरोबर. मग आता आपण लॉग A प्लस लॉग B प्लस लॉग C सेपरेट केल्यानंतर याचा जो वरचा पॉवर आहे तो लॉगच्या पाठीमागे येणार, हा पॉवर लॉगच्या पाठीमागे, हा पॉवर लॉगच्या पाठीमागे. सो ती एक स्टेप स्किप करून मी डायरेक्टली लिहितो. बघा पुढचं सिम्प्लिफिकेशन काय होणार, इथे काय होणार, हा एक्स स्क्वेअर इकडे येणार, एक्स स्क्वेअर लॉग ई होणार, बरोबर. बट लॉग ई ची व्हॅल्यू 1 असते, ती नाही लिहिली तरी चालेल, तरी या ठिकाणी मी लिहितो. हा झाला एक्स स्क्वेअर लॉग ई, त्याच्यानंतर प्लस हा होणार 3/2 लॉग ऑफ 5 - 4x, हा झाला 3/2 लॉग ऑफ 5 - 4x.
आणि हा काय होणार -1/2 log of 7 - 6x -1/2 log of 7 - 6x. या टाईपमध्ये आपल्याकडे आता हे सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे. ही व्हॅल्यू आहे y ची. याला आपण डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा बरं. सिम्प्लिफाय केलं आहे आपण आणि नंतर डिफरन्शिएशन नंतर dy/dx इज इक्वल टू x² इंटू लॉग ई आहे. लॉग ई तर कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू 1 आहे, लिहायची काही गरज नाही, सोडून द्या. x² चा डेरिव्हेटिव्ह किती आला आपल्याकडं 2x प्लस हा 3/2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवला. लॉग ऑफ 5 - 4x ची व्हॅल्यू किती येणार 5 - 4x डिनॉमिनेटरमध्ये. ठीक आहे, इथं इंटू म्हणतो मी आणि न्यूमरेटरला राहिला 1 इंटू आता काय 5 - 4x चा डेरिव्हेटिव्ह. 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 -4x चा डेरिव्हेटिव्ह -4. याला मी असं लिहितो सो दॅट ते मल्टिप्लाइड आहे असं आपल्याला कळेल. किंवा मी काय करतो हा -4 इथं लिहितो. या ठिकाणी काही कॉम्प्लिकेशन तयार होऊ देत नाही, इथं सरळ सरळ ॲज इट इज 1 ठेवून देतो. त्याच्यानंतर मायनस हा 1/2 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज ठेवून दिला. लॉग ऑफ 7 - 6x चा डेरिव्हेटिव्ह 1/7 - 6x. ठीक आहे, 1 इंटू आता राहिला 7 - 6x, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 -6x चा डेरिव्हेटिव्ह -6. सो हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सिम्प्लिफाय करून ठेवल्या आहेत. इज इक्वल टू या ठिकाणी 2x ॲज इट इज, याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे. हा 2 × 2 = 4 आणि 2 इंटू -3 किती झाला हा -6 डिवायडेड बाय 5 - 4x. त्याच्यानंतर हा मायनस झाला प्लस 2 × 3 = 6. सो हा झाला +3 डिवायडेड बाय 7 - 6x. होपफुली आपलं हे आन्सर असायला हवं. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे न्यूमेरिकल नंबर 18. अगेन ह्याच्यामध्ये लॉग ए आहे, लॉग बी आहे, लॉग सी आहे. जे डिनॉमिनेटरमध्ये आहेत त्यांना मायनसमध्ये घ्यायचं, जे न्यूमरेटरमध्ये आहेत त्यांना प्लसमध्ये घ्यायचं. यालाच आपण काय म्हणू शकतो सांगा बरं, लॉग ऑफ. ठीक आहे, हा काय झाला a⁻⁴ cos x. त्याच्यानंतर इंटू x² - 3 होल क्यूब आहे डिनॉमिनेटरला, याला न्यूमरेटरला घेऊन जातो. काय झाला हा x² - 3 होल -3 झाला. न्यूमरेटरला गेला म्हणजे पॉवर मायनस होतो. इंटू लॉग x⁻⁻ खाली 1 आहे, वरती घेऊन गेला तर काय झाला तो पॉवर -1 होणार. लॉग x⁻⁻1 डिनॉमिनेटरमध्ये कंप्लीट या लॉग एक्सची पॉवर 1 आहे, वर गेल्यानंतर पॉवर किती होणार -1. आता परत आपल्याकडे हा लॉग ए बी सी च्या फॉर्ममध्ये आला. याला लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी मध्ये सेपरेट करूयात. ठीक आहे, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी मध्ये केल्यानंतर वरचा जो पॉवर आहे तो लॉगच्या लेफ्टला येणार. त्या हिशोबाने याची व्हॅल्यू काय होऊन जाईल y इज इक्वल टू हा झाला cos x इंटू लॉग ए मायनस 3 लॉग ऑफ x² - 3 मायनस लॉग ऑफ लॉग x. हा -3 इथं आला, हा -1 इथं आला. ठीक आहे, आता याला आपण डिफरन्शिएट करूयात विथ रिस्पेक्ट टू x. काय होणार डेरिव्हेटिव्ह बघा बरं, dy/dx इज इक्वल टू लॉग ए तर कॉन्स्टंट आहे, cos x चा डेरिव्हेटिव्ह -sin x. सो मायनस लॉग ए इंटू sin x पहिली टर्म. त्याच्यानंतर -3 कॉन्स्टंट ॲज इट इज. लॉग ऑफ x² - 3 चा डेरिव्हेटिव्ह किती आला 1/x² - 3. त्याच्यानंतर x² - 3 उरला, त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x, x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, -3 चा डेरिव्हेटिव्ह 0, लिहायची काही गरज नाही. मायनस ठेवला आपण ॲज इट इज. लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/log x. लॉगच्या मध्ये जो काय असेल तो सरळ रेसिप्रोकलमध्ये जाणार. राहिला मधला लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x. या ठिकाणी हे झालेलं आहे आपलं सिम्प्लिफिकेशन. ह्याला आपण बघूयात एक फायनल वेगळं सिम्प्लिफाईड फॉर्म देऊयात. हा झाला मायनस लॉग ए इंटू साइन एक्स. त्याच्यानंतर हा 3 × 2x काय झाला -6x डिवायडेड बाय हा झाला x² - 3. त्याच्यानंतर मायनस हा झाला 1/x log x. हा असायला पाहिजे आपला फायनल डेरिव्हेटिव्ह. इथं सुद्धा लॉगची मस्त आपण जादू बघूयात काय आहे. या ठिकाणी जो 25 आहे त्याला आपल्याला काय म्हणता येईल सांगा बरं, 5चा स्क्वेअर असं म्हणता येईल का. 5चा स्क्वेअर केला, त्याच्यानंतर परत डोक्यावरती किती आहे लॉग ऑफ sec x टू द बेस 5 आहे.
मायनस या 16ला काय म्हणता येईल, या 16ला म्हणतो मी 4चा स्क्वेअर, त्याच्या पण डोक्यावर आहे लॉग ऑफ tan x टू द बेस 4. आता बघा मित्रांनो जादू, पॉवरचा पॉवर म्हणजे दोन्ही पॉवरमध्ये मल्टिप्लिकेशन होणार, a रेस टू m होल रेस टू n इज इक्वल टू a रेस टू mn. आपल्याला माहिती ती आयडेंटिटी. मग त्या हिशोबानं या ठिकाणी व्हॅल्यू काय होणार y ची, हा 5 रेस टू 2 इंटू लॉग ऑफ सेक x टू द बेस 5, बरोबर आहे, मायनस या ठिकाणी 4 रेस टू 2 इंटू लॉग ऑफ tan x टू द बेस 4, बरोबर आहे. पॉवर आणि हा पॉवर या दोघांमध्ये प्रोडक्ट झाला, हा पॉवर आणि हा पॉवर या दोघांमध्ये प्रोडक्ट झाला. आता हा जो 2 आहे तो मी लॉगच्या पलीकडच्या टर्मच्या डोक्यावर घेऊन जातो, कारण आपण इकडचा पॉवर जो असेल तो इकडे पण आणू शकतो, तसा इकडचा पॉवर तिकडे पण पाठवू शकतो. सो देअरफॉर ही टर्म काय होणार बघा, हा 5 ॲज इट इज ठेवतो मी, 5 रेस टू लॉग ऑफ, हा झाला सेक स्क्वेअर एक्स टू द बेस 5, हा पॉवर इकडे गेला सेकच्या डोक्यावर, सेक एक्स होल रेस टू 2 म्हणजे काय झाला सेक स्क्वेअर एक्स, मायनस 4 रेस टू, हा 2 इकडे पाठवतो, काय झाला बघा बरं, हा लॉग ऑफ, हा झाला tan स्क्वेअर एक्स टू द बेस 4. आता आपल्याला माहिती आहे कुठलाही a रेस टू लॉग एनिथिंग टू द बेस a असेल तर हा कंप्लीट पार्ट जो आहे तो रिड्यूस होऊन जातो, हा कंप्लीट पार्ट जो आहे तो काय होऊन जातो, रिड्यूस होऊन जातो. सो इथं राहिला काय आपल्याकडे फक्त सेक स्क्वेअर एक्स, इथं काय राहिलं आपल्याकडे फक्त tan स्क्वेअर एक्स. आपल्याला माहिती आहे 3 फंडामेंटल आयडेंटिटीजमधली जी दुसरी किंवा तिसरी आहे 1 + tan स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, तिचा यूज केला तर सेक स्क्वेअर एक्स मायनस tan स्क्वेअर एक्स इक्वल टू व्हॅल्यू किती होते 1. सो बेसिकली आपल्याकडे y इज इक्वल टू व्हॅल्यू आलेली आहे 1. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx ची व्हॅल्यू होणार 0, कारण 1 हा काय आहे कॉन्स्टंट, आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. येते लक्षामध्ये, एकदम सिंपल. आणि या क्वेश्चन मधला शेवटचा न्यूमेरिकल मित्रांनो, न्यूमेरिकल नंबर 20 बघा, फटाफट आपण करूया. त्याला काय म्हणतो, या ठिकाणी आपल्याकडे न्यूमरेटरला एक फंक्शन आहे, डिनॉमिनेटरला एक दुसरा फंक्शन आहे, दोन्हीचा डिव्हिजन म्हणजे काय यूज करायला लागणार, डिव्हिजन रूल, बरोबर. चला लगेच करूयात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होणार व्हॅल्यू, dy बाय dx इक्वल टू काय आहे डिफरन्स डिव्हिजन रूल, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. बघा लगेच डिनॉमिनेटर इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर एक्स स्क्वेअर प्लस 2 होल रेस टू 4 एफ ऑफ एक्स रेस टू 4च्या फॉर्मॅट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 4 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 होल रेस टू 3 मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 2 होल रेस टू 4 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 होल रेस टू 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याच्यानंतर राहिला एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला आपल्याकडे हा 2x, 2 आणि 2 झाला कॅन्सल, होल डिवायडेड बाय खाली आपल्याकडे राहिला आहे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 याचा होल स्क्वेअर म्हणजे काय झाला हा एक्स स्क्वेअर प्लस 5, स्क्वेअर आणि रूट निघून गेले. परत या ठिकाणी आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम केला तर एक डिनॉमिनेटर आपल्याला खाली पाठवता येतो, म्हणून मी काय करतो रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 ने दोन्हीकडे मल्टिप्लाय करतो किंवा क्रॉस मल्टिप्लाय करतो. हा रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 काय होणार, हा रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 बाहेर येणार. सो इज इक्वल टू हा झाला एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याच्यानंतर हा झाला 4, त्याच्यानंतर हा झाला एक्स स्क्वेअर प्लस 2 होल रेस टू 3 मायनस हा काय झाला एक्स स्क्वेअर प्लस 2 होल रेस टू 4, इथं उरला आपल्याकडं एक्स, ठीक आहे, आणि होल डिवाइड बाय आता काय होणार, हा जो रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5 आहे तो काय होणार खाली जाणार, इथं पॉवर 1 आहे, याचा पॉवर अर्धा आहे, दोघांचा प्रोडक्ट केला म्हणजे पॉवरचं ॲडिशन, 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 झाला, 1.5ला आपण 3/2 म्हणतो. देअरफॉर हा झाला एक्स स्क्वेअर प्लस 5 होल रेस टू पॉवर 3/2, बरोबर आहे. याच्यामध्ये जर काय अजून सिम्प्लिफिकेशन पॉसिबल असेल तर तुम्ही करू शकता, नाही केला तर इथपर्यंत सुद्धा आन्सर चालेल. हे झालं तुमचं काय फायनल डिफरन्सिएशन. येते लक्षामध्ये मित्रांनो, या टाईपच्या वेगवेगळ्या क्वेश्चन्सला आज आपण डिफरन्शिएट केलेलं आहे.
खूप मोठा एपिसोड होता आय नो, बट जर तुम्ही इथपर्यंत पाहत आलेला असाल तर तुमचे मनापासून धन्यवाद. कुणीतरी शिक्षणाच्या नादी लागलेलं आहे, कुणीतरी एवढा वेळ अभ्यासामध्ये घालत आहे, याचं मला खूप समाधान आहे आणि माझे तुमच्यासाठी आभार व्यक्त करतोय मी. माझ्यातर्फे तुम्हाला मी आभार व्यक्त करतोय. येते का लक्षामध्ये? सो खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आता याच्यानंतर फक्त 3 गोष्टी करायच्या मित्रांनो. तुम्हाला एपिसोड खूप मोठा झाला आहे, तुम्ही बघितलेला आहे. फक्त 3 गोष्टी, या 3 गोष्टी कराच. पहिली गोष्ट, जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल 100% कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायचं. जर डाऊट नसेल थँक्यू सो मच सर म्हणायचं कमेंट सेक्शनमध्ये. कमेंट तुम्ही करा म्हणजे कराच, ठीक आहे. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ अशा कमीत कमी एका मित्राला शेअर करा ज्याला डिफरन्शिएशनमध्ये डिफिकल्टी जात आहे. तो जेव्हा या टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करतो आपण ते बघेल तेव्हा 100% त्याचा कॉन्फिडन्स वाढेल, त्याचा किंवा तिचा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून तुम्हाला कुठल्या चॅप्टरवरती व्हिडिओ मी बनवावेत असं वाटतं ते मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 100% मी त्या चॅप्टरवरती सुद्धा व्हिडिओ बनवणार. सध्या तर मी डिफरन्शिएशनची एक्सरसाइज सॉल्व्ह करत आहे. तुम्ही जर कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं की सर आम्हाला मॅथमॅटिकल लॉजिक पाहिजे तर मी त्याचे सुद्धा एक्सरसाइज सॉल्व्ह करून आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. तुम्हाला बघता येईल आणि तुम्हाला शिकता येईल. खूप खूप धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत राहिल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका, मला थोडा सपोर्ट होईल त्याच्यामुळं. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा spark_maths आणि यूट्यूबला तर डिजिटल मास्टरच आहे आपण. बाकी भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा आणि शिकत रहा. यार तुम्हें इस वीडियो में कोई भी डाउट है या फिर इन जनरल मैथ्स में कोई भी डाउट है तो कमेंट सेक्शन में पूछो. मजाक नहीं कर रहा, अपने चैनल पर हजारों कमेंट्स आते हैं, मैं सबको रिप्लाई करता हूँ, तुम्हें भी करूँगा. मेरा नाम है स्पार्क और मैं पढ़ाता हूँ मैथ्स.